मी सावित्री. आश्चर्य वाटतं ना. मी 1897 साली प्लेगच्या साथीत रुग्णसेवा करताना गेली, पण माझी ज्योत आजही जळते तुमच्या मनात, तुमच्या मुलींच्या डोळ्यात, तुमच्या शाळेच्या वर्गात. मी जेव्हा लहान होती नायगावला, तेव्हा शाळेचं नावही माहीत नव्हतं. लग्न झालं नवरा ज्योतिबांशी. ते म्हणाले, सावित्री शिक. मी शिकलेच नाही तर मुलींना पण शिकविला. 1848 साली पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा उघडली. फक्त 9 मुली नव्हत्या तिथे, दलित, मागास, विधवा सर्वांच्या मुली. पण रस्ता सोपा नव्हता. रस्त्यात लोक दगड मारायचे, शेण फेकायचे, चिखल फेकायचे, शेण फेकायचे. मी एक साडी घालायची, शाळेत जायचा, दुसरी घरी यायला. एका शेण फेकलं तर ज्योतिबा विचारले, काय झालं? मी हसले आणि म्हणाले, काही नाही, आपल्या शाळेत बागेसाठी खत मिळालं. असे होते आमचे धैर्य. मी शिकविला विधवांना, आश्रम दिला, बालहत्या थांबवल्या, प्लेग मध्ये रुग्णालय उघडले. माझं आयुष्य संघर्षाचं होतं, पण प्रेमाचंही. कारण मी जाणते होते, शिक्षणाशिवाय स्त्री मुक्त होणार नाही. आज 2026 साली तुम्ही मला ऐकत आहात. मी पाहते आहे, खूप बदलाव झालाय आहे भारतामध्ये. मुलींच्या शाळेत जाण्याचं प्रमाण 90% पेक्षा जास्त झालंय. माध्यमिक शिक्षणात 80% जास्त आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, समग्र शिक्षा या योजना माझ्या स्वप्नासारखा मुली डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, पायलट बनतायत. मी अभिमानाने पाहते कल्पना चावला, मॅरी कॉम, PV सिंधू आणि लाखो साध्या मुली ज्या स्वावलंबी होत आहेत. पण अजून पूर्ण नाही माझं स्वप्न. ग्रामीण भागात अजून काही मुली शाळा सोडतात लग्नासाठी, गरिबीमुळे, सुरक्षिततेच्या अभावामुळे. डिजिटल शिक्षण आलंय, पण गावात इंटरनेट नाही तर काय फायदा? सायबर क्राईम, ऑनलाईन थर्ड, नवे अडथळे आलेत आणि तरीही काही ठिकाणी मुलींना घरचे बघा असं सांगितलं जातं. मुलींनो, मैत्रिणींनो, आई वडिलांनो, मी तुम्हाला सांगते, शिका, संघटित व्हा, ऑनलाईन जगात सावध राहा, पण थांबू नका. तुम्ही मोबाईल वापरता, सोशल मीडिया, त्याचा उपयोग करा शिक्षणासाठी, जागृतीसाठी. मी एकटी होते, पण तुम्ही लाखो आहात. धन्यवाद.